नमस्कार मित्रांनो, मी जयदीप सावंत. मित्रांनो, तर बघा 1 जानेवारी 2026 पासून एक युवकांसाठी नवीन योजना सुरू होत आहे. तर त्या योजनेचे नाव मुख्यमंत्री स्वरोजगार योजना. महाराष्ट्रातील युवकांसाठी स्वयंरोजगाराला चालना देणारी योजना आहे. जी योजना 1 जानेवारी 2026 पासून सुरू होणार आहे. यात पहिल्या वर्षी 5 लाख युवकांना 6 लाख रुपयांपर्यंत कर्ज 3% व्याजदराने मिळेल. तसेच ज्यातील 3% व्याज राज्य सरकार भरणार आहे. म्हणजे बघा मित्रांनो, जे 6 लाख तुम्हाला मिळणार आहेत या योजनेअंतर्गत, त्याला 6% व्याज असणार आहे. पण त्यातील 3% व्याज हे सरकार भरणार आहे. तर या योजनेची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूया. तर पहिले वैशिष्ट्य असे आहे की प्रशिक्षण घेतलेल्या युवकांना 10% प्राधान्य मिळेल, म्हणजे आरक्षण मिळेल. म्हणजे जे सुशिक्षित आहेत, ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहे, त्या 10% युवकांना आरक्षण मिळणार आहे या योजनेअंतर्गत. कौशल्य विकास प्रशिक्षण योजना कायमस्वरूपी चालू राहील, ज्यात ITIमध्ये मोफत प्रवेश आणि नोकरीसाठी पोर्टल तयार होईल. स्वरोजगारासाठी कर्जासह उद्योग व कृषी क्षेत्रातील संधी उपलब्ध होणार. तसेच याचा अर्ज व लाभ काय आहे ते आपण जाणून घेऊया. योजना देवेंद्र फडणवीस सरकारच्या नेतृत्वात राबवली जाईल, ज्यामुळे युवक आत्मनिर्भर होतील. अधिक माहितीसाठी MHAMTV.com वर तपासा. कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत याची घोषणा केली आहे. तर बघा मित्रांनो, या मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेची घोषणा कौशल्य मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधानसभेत केलेली आहे. तर या योजनेचा लाभ सर्व युवकांनी 1 जानेवारी 2026 पासून घ्यावा आणि तसेच आपले भविष्य सुधारावे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.